नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 6 भूमिती, उपघटक 31 क्षेत्रफळ, आयत, चौरस, स्वाध्याय 31.1. प्रश्न पहिला, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. एक आयत आहे, आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी दिलेले आहे. मग या आयताची परिमिती जेवढी आहे तेवढीच परिमिती असलेला एक चौरस आहे आणि मित्रांनो, या चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे. मग आता या आयताची परिमिती किती आहे? मित्रांनो, आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या असतात. मग आता या आयताची परिमिती किती? मित्रांनो, ही बाजू 12 असेल, समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. मग आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर मित्रांनो, आपल्याला 2 गुणिले 12 अधिक 2 गुणिले 8 24 अधिक 16 म्हणजे मित्रांनो आपल्याला या आयताची परिमिती मिळाली 40 सेमी. मग एवढीच परिमिती असलेला एक चौरस आहे, म्हणजे या चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज सुद्धा किती आहे? 40 सेमी. मग मित्रांनो, 40 भागिले जर 4 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 10 सेमी. म्हणजे या चौरसाची प्रत्येक बाजू आहे 10 सेमी. मित्रांनो, यावरून आपल्याला या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. म्हणजे काय? एक बाजू आहे 10, 10 गुणिले 10, 10 आहे 100. मित्रांनो, क्षेत्रफळ म्हटलं की म्हणायचं चौरस आणि आपल्याला एकक दिलेलं आहे सेमी मध्ये, म्हणजे आपलं उत्तर सुद्धा सेमी मध्ये येईल. चौरस सेमी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला मिळालेलं आहे 100 चौरस सेमी. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2, एका आयताचे क्षेत्रफळ 1200 चौरस सेमी असून त्याची रुंदी 20 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती असेल? मित्रांनो, एक आयत आहे, या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 1200 चौरस सेमी. त्याची रुंदी दिलेली आहे, तर त्यावरून मित्रांनो आपल्याला या आयताची परिमिती शोधायची आहे. परिमिती म्हटलं, आता आयताची परिमिती म्हटलं की चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आयताची परिमिती. पण मित्रांनो, आपल्याला दिलेलं आहे क्षेत्रफळ. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. मग आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर मित्रांनो, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्यानंतर आयताची रुंदी दिलेली आहे. मित्रांनो, त्यावरून आपल्याला लांबी काढायची आहे. लांबी कशी काढणार? तर मित्रांनो, 1200 भागिले जर आपण 20 केलं तर बघा, 20 एक 20 आणि 20 सख 160, 20 शून्य 0. मित्रांनो, आपल्याला आयताची लांबी मिळाली 60. बघा, ही बाजू 60 आहे, ही बाजू सुद्धा 60 आहे. आता हे आपण 1200 भागिले 20 का केलं? तर मित्रांनो, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, रुंदी माहित आहे, म्हणून 1200 भागिले 20 केलं, आपल्याला मिळाली लांबी. लांबी आहे 60 सेमी. मग मित्रांनो, आता आपण आयताची परिमिती काढू शकतो. आयताची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज 60 अधिक 20 अधिक 60 अधिक 20, तरी पण आपल्याला उत्तर मिळेल. पण आयताच्या परिमितीचं सूत्रामध्ये आपण किमतीवरून उत्तर शोधूया. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी म्हणजे 2 गुणिले 60 अधिक 2 गुणिले 20. 6 दुणे 12 म्हणजे 120 अधिक 20 दुणे 40. उत्तर आलं 160 सेमी. मित्रांनो, आता हे उत्तर सेमी मध्ये आहे, कारण की आपण शोधलेली आहे परिमिती 160 सेमी. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3, 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? बघा, 6 सेमी रुंदी, 6 सेमी रुंदी असलेला एक आयत आहे, ज्या आयताची परिमिती आहे 34 सेमी. मित्रांनो, आयताची परिमिती आहे 34 सेमी. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या. आता आयताची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. मित्रांनो, रुंदी दिलेली आहे आपल्याला 6 आणि 6 म्हणजे रुंदी आहे 12 सेमी. मग चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 34 सेमी, त्यामध्ये रुंदी आहे 12 सेमी. म्हणजे मित्रांनो, 34 सेमी मधून जर आपण 12 सेमी वजा केले, 4तनं 2 गेले 2, 3तनं 1 गेला 2, 22 सेमी. मित्रांनो, 22 सेमी काय आहे? तर या लांबीची बेरीज. मग आता याला भागिले म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारखी आहे, म्हणून भागिले जर आपण 2 केलं तर मित्रांनो उत्तर आपल्याला मिळेल 11 सेमी. हा जो आयत आहे, या आयताची लांबी आहे 11 सेमी. तर मित्रांनो, पुढे बघा,
त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू, लांबी आहे 11 सेमी, त्याच्या दुपटी एवढी बाजू म्हणजे 11च्या दुप्पट किती झालं मित्रांनो 22 सेमी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती मित्रांनो. चौरस म्हटलं की चारही बाजू समान असतात, समान लांबीच्या असतात. मग आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजू गुणिले बाजू. म्हणजे एक बाजू आहे 22 सेमी, तर मित्रांनो दुसरी बाजू सुद्धा 22 सेमी, बाजू गुणिले बाजू म्हणजे 22 गुणिले 22. तर मित्रांनो आपण हा गुणाकार करणार, 22 गुणिले 22, 22 दुने 44, हातचे आले 4, 22 दुने 44 आणि 4 48. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 484 चौरस आणि सेमी. क्षेत्रफळ म्हटलं की चौरस आणि जे एकक असेल ते चौरस सेमी, 484 चौरस सेमी. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. मित्रांनो 20 सेमी बाजू असलेला चौरस आहे. चौरसामध्ये आपल्याला काही भाग रेखांकित म्हणजे रंगवलेला आहे. या रेखांकित किंवा रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मित्रांनो हा जर चौरस असेल तर याची एक बाजू 20 सेमी असेल तर मित्रांनो या चौरसाचे 4 समान भाग केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो रेखांकित भाग आहे त्याची एक बाजू असणार आहे 10 सेमी. मग मित्रांनो एक बाजू आहे 10 सेमी, तर मित्रांनो हा एक चौरस आहे आणि या चौरसाचा पूर्ण भाग रेखांकित आहे. या चौरसामध्ये मित्रांनो अर्धा भाग रेखांकित आहे. म्हणजे या पहिल्या रेखांकित चौरसाचं जेवढं क्षेत्रफळ असेल त्याच्या अर्ध क्षेत्रफळ या रेखांकित भागाचं असेल. म्हणजे सुरुवातीला आपण हा जो रेखांकित भाग दिसतोय, मी या ठिकाणी पेन ठेवलेला आहे, हा जो पूर्ण रेखांकित भाग आहे या रेखांकित भागाचा अगोदर आपण क्षेत्रफळ काढून घेऊया. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो बाजू गुणिले बाजू. आता ही बाजू आहे 10 सेमी, 10 गुणिले 10 म्हणजे किती 10 आहे 100 चौरस आणि या ठिकाणी सेमी आहे 100 चौरस सेमी. मित्रांनो या भागाचं क्षेत्रफळ आहे 100 चौरस सेमी आणि हा किती असेल मग त्याच्या अर्धा म्हणजे 50. म्हणजे 100 अधिक 50 म्हणजे मित्रांनो 150 चौरस सेमी एवढं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला या चौरसामध्ये असलेल्या रेखांकित भागाचं. 150 चौरस सेमी म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5, 4 सेमी बाजू असलेला चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळांमधील फरक किती. मित्रांनो हा आहे चौरस, हा आहे आयत. चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या, आयत म्हटलं की समोरासमोरील बाजू समान लांबीच्या. मग आता आपल्याला चौरसाची एक बाजू दिलेली आहे 4 म्हणजे चौरसाच्या चारही बाजू 4च सेमी असतील. आयताची लांबी दिलेली आहे 8 सेमी, रुंदी दिलेली आहे 2 सेमी. तर मित्रांनो आपल्याला चौरस आणि आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. सूत्र आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं बाजू गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 4, 4 चोक 16. क्षेत्रफळ म्हटलं की चौरस सेमी, 16 चौरस सेमी. त्यानंतर आता आयताचं क्षेत्रफळ काढूया लांबी गुणिले रुंदी. म्हणजे लांबी आहे 8, रुंदी आहे 2, 8 दुणे 16 चौरस सेमी. मित्रांनो चौरस आणि आयत दोघांचंही आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे 16 चौरस सेमी, 16 चौरस सेमी. म्हणजे मित्रांनो दोघांच्या क्षेत्रफळामध्ये काही फरक आहे का, तर फरक काहीच नाहीये म्हणजे 0 चौरस सेमी. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0 चौरस सेमी. प्रश्न नंबर 6, 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे. तर त्या आयताकृती जागेची लांबी किती असेल. मित्रांनो आयत आहे, आयताची रुंदी दिलेली आहे 8 मीटर. या आयताचं क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे. तर आपल्याला शोधायची आहे या आयताची लांबी. तर मित्रांनो सुरुवातीला आपण या चौरसाचं क्षेत्रफळ काढून घेऊया. चौरसाची एक बाजू आहे 9 मीटर. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे 9 गुणिले 9, 9 9 81 चौरस मीटर. तर मित्रांनो चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं 81 चौरस मीटर. तर आता हा जो आयत आहे या आयताचं क्षेत्रफळ काय आहे, या 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त. म्हणजे बघा या ठिकाणी 81 अधिक जर आपण 15 केलं, 5 आणि 1 6, 8 आणि 1 9
म्हणजे चौरस मीटर. या आयताचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो 96 चौरस मीटर. तर मित्रांनो यावरून आपल्याला या आयताची लांबी शोधायची आहे, ती आपण शोधू शकतो. बघा 96 चौरस मीटर हे क्षेत्रफळ आहे, त्याची रुंदी दिलेली आहे 8 मीटर. मित्रांनो आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजे आपण करणार 96 भागिले जर 8 केलं तर मित्रांनो 8 1 8, बाकी उरली 1, 8 2 16, म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 12. म्हणजे या आयताची एक बाजू आहे 12 मीटर. 12 मीटर म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7. शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील? मित्रांनो काही चौरस आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहेत आणि हा जो मोकळा भाग आहे त्या मोकळ्या भागामध्ये आणखीन त्याच मापाचे किती चौरस बसतील? तर मित्रांनो हे आडवे चौरस किती आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. उभे किती आहेत? तर मित्रांनो 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो उभे 5 आहेत, आडवे आहेत 8. म्हणजे या ठिकाणी आपण जर गुणाकार केला 8 गुणिले 5 8 पंचे 40. मित्रांनो या पूर्ण जागेमध्ये 40 चौरस बसतील. त्यामध्ये आपल्याला दिलेले किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे 40 मधून जर मित्रांनो 12 आपण वजा केले, 10तून 2 गेले 8 आणि 3तून 1 गेला 2, तर मित्रांनो या मोकळ्या जागेमध्ये आणखीन 28 त्याच मापाचे 28 चौरस बसतील. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. बाजू 15 सेमी असलेल्या एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्यातून 2 सेमी बाजू असलेला एक चौरस कापला, तर मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळांमधील फरक काढा. मित्रांनो 15 सेमी बाजू असलेला एक चौरसाकृती कापडाचा तुकडा आहे, त्यामधून 2 सेमी बाजू असलेला एक चौरस कापला, तर मूळ चौरस आणि तुकडा कापल्यानंतर शिल्लक राहिलेला तुकडा यांच्यामधील फरक शोधायचा आहे. तर मित्रांनो सुरुवातीला आपण या चौरसाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. या पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. तर एक बाजू दिलेली आहे आपल्याला 15 सेमी, 15 गुणिले 15 म्हणजे 15चा मित्रांनो वर्ग, 15 गुणिले 15 225, 225 चौरस आणि सेमी, म्हणजे पूर्ण चौरसाकृती तुकड्याचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे 225 चौरस सेमी. आता काय करूया मित्रांनो, हा जो तुकडा आहे 2 सेमी बाजू असलेला चौरसाकृती तुकडा आपल्याला बाजूला काढायचा आहे. मग याचं क्षेत्रफळ किती असेल? तर मित्रांनो बाजू आहे 2. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बाजू गुणिले बाजू म्हणजे 2 गुणिले 2. उत्तर किती आलं? 4 चौरस सेमी. बघा आता हा तुकडा आपण ज्या वेळेला बाजूला काढू, म्हणजे या तुकड्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 225 चौरस सेमी, त्यातून 4 चौरस सेमी आपण बाजूला काढले. म्हणजे मित्रांनो शिल्लक राहिलेला तुकडा. आता हा झाला मूळ तुकड्याचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला 225 चौरस सेमी. त्यानंतर आता शिल्लक राहिला. शिल्लक म्हणजे कोणता? तर हा 2 चौरस सेमी बाजू असलेला हा तुकडा बाजूला काढला. मग शिल्लक जो राहतोय त्याचं क्षेत्रफळ किती असेल? तर मित्रांनो आपण काय करणार, फक्त 225 चौरस सेमी मधून या छोट्या तुकड्याचं क्षेत्रफळ बाजूला काढूया. म्हणजे 4 चौरस सेमी जर आपण बाजूला काढले, 4तनं 5तनं 4 गेला 1 2 2, म्हणजे 221 चौरस सेमी. बघा हा 2 चौरस सेमी बाजू असलेला चौरसाचा तुकडा बाजूला काढला, तर शिल्लक राहिलेल्या कापडाचं क्षेत्रफळ आहे 221 चौरस सेमी. तर आपल्याला प्रश्न विचारलाय यांच्या क्षेत्रफळांमधील फरक काढा. म्हणजे मित्रांनो मूळ कापडाच्या तुकड्याचं क्षेत्रफळ आलं 225 आणि शिल्लक राहिलेल्या कापडाचं क्षेत्रफळ आलं 221. म्हणजे 225 मधून 221 आपण वजा करूया. 5तनं 1 गेला, खाली राहिले 4, 2तून 2 गेले 0 0, 4 चौरस सेमी हा मिळाला मित्रांनो आपल्याला फरक. तुकडा यांच्या क्षेत्रफळामधील फरक आहे 4 चौरस सेमी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9.
एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 200 चौरस सेमी आहे, तर त्याची लांबी व रुंदी सेमीमध्ये पुढीलपैकी कोणती असेल? मित्रांनो, आयत आहे. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या. आयताची परिमिती दिलेली आहे, आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आयताची परिमिती आहे 60 सेमी, आयताचं क्षेत्रफळ आहे 200 चौरस सेमी. मित्रांनो, परिमिती म्हटलं की चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आणि क्षेत्रफळ म्हटलं की या आकारानं व्यापलेली जागा किती आहे? तर 200 चौरस सेमी आहे. तर मित्रांनो, याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे किती असेल असं विचारलंय. मग आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर मित्रांनो, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे आणि रुंदी किती आहे? तर मित्रांनो, पर्यायांमध्ये बघा. पर्याय क्रमांक 1 आहे 11, 19, 2, 3 आणि 4 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 बघा. पर्याय क्रमांक 3 आहे 20 व 10. म्हणजे मित्रांनो, लांबी 20 आणि रुंदी 10. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 20 गुणिले जर 10 केलं तर मित्रांनो 20 10 200 चौरस सेमी. हे उत्तर आपल्याला बरोबर परफेक्ट मिळतं. मग बाकी कोणत्याही पर्यायाचा गुणाकार जर केला तर तो 200 चौरस सेमी येत नाही. पर्याय क्रमांक 3 चा गुणाकार येतो 200 चौरस सेमी, म्हणजे 20 गुणिले 10 20 10 200. म्हणजे या आयताचं लांबी आहे 20 सेमी आणि रुंदी आहे 10 सेमी. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 204 चौरस मीटर आहे. त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल? मित्रांनो, प्रश्न आहे 10 नंबरचा. स्वाध्याय आहे 31.1. या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.